विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात। काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, सपा ते ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून विधेयकाची भ्रूण हत्या। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचा प्रयत्न। सत्ताधाऱ्यांना महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा पलटवार। 2023 मध्ये समर्थन देणाऱ्यांनी सरड्यासारखे रंग बदलले। काँग्रेस, ठाकरे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा महिला विरोधी चेहरा उघडा पाडू। फडणवीसांची टीका। महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज। फडणवीस अभ्यासू आणि हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल। सुप्रिया सुळेंची टीका। तर फडणवीस सांगतील ती जागा आणि वेळ मान्य। सुळेंनी ओपन डिबेटचं चॅलेंज स्वीकारलं। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत उद्या महायुतीचा जनआक्रोश। जामोरी मैदान ते वरळी डोंग दरम्यान मोर्चा काढला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार। साताऱ्याचे एसपी तुषार दोशींची साताऱ्यातून सांगलीमध्ये बदली। निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार। झडपी अध्यक्ष निवडीवेळी तुषार दोशींवर मंत्री शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की केल्याचा आरोप होता। आम्ही ओबीसी नाही हे अजून कोर्टाने सिद्ध केलं नाही। बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप चुकीचे। एमआयएम नगरसेविका सेहर शेखकडून स्पष्ट। वानखेडे स्टेडियमवरील उपस्थितीच्या पत्रकारांच्या प्रश्नावरून सेहर शेख भडकली। नागपुरात तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक। धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी। रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप। टिटवाळ्यातील ड्रग रॅकेट प्रकरणातील आरोपी अश्विनी पॉलला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। अश्विनीच्या घरावरील छापेमारीत 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त।